तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 8 NCERT मधला चॅप्टर नंबर 2 बघणार आहोत, दॅट इज लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. तर नावातच आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, म्हणजे ज्या इक्वेशनचा पॉवर 1 आहे, म्हणजे डिग्री 1 आहे, अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. जसे की 2x + 4 = 0. म्हणजे यामध्ये x हा व्हेरिएबल यूज केलेला आहे आणि त्या व्हेरिएबलचा पॉवर किती आहे, 1 आहे. त्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन म्हणतो. तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्याला x ची किंवा y ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे इक्वेशन आपण कोणते व्हेरिएबल यूज करू शकतो, फ्रॉम a टू z मधले व्हेरिएबल यूज करून आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ x करायचं. वन बाय वन आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये क्वेश्चन सोडू. बघा, फर्स्ट काय आहे, 10y - 28 = 6 - 7y. तर यामध्ये काय करायचं, आपल्याला आधी लाईक टर्म्स बघायचे. लाईक टर्म्स म्हणजे आता y वाले टर्म एका साईडला घ्यायचं आणि नंबर एका साईडला. तर बघा, 10y ॲज इट इज. आता y इकडे पाठवावं लागेल, निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यावर काय होईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे निगेटिव्ह इकडे गेल्यावर काय होईल, +7y होईल =6 ॲज इट इज. साइन नाही बदलायचं. साइन कधी बदलायचं, जर इक्वल टू साइनच्या इकडे जात असेल तर साइन बदलायचं, नाहीतर साइन बदलायची गरज आहे का नाही. 6 ऑलरेडी इकडेच आहे, मग -28 तिकडे गेल्यावर काय होईल, +28 होईल. तर मग 10 + 7 17y = 28 + 6 किती येते, 34. सो y = 34 / 17. सो वी आर गेटिंग y = 17 × 2 = 34. यामध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू काय भेटली, 2 भेटली. y = 2. समजलं, फार सोपं आहे लिनियर इक्वेशन हा चॅप्टर. फक्त केअरफुली साइन मिस्टेक होऊ देऊ नका. साइन मिस्टेक झालं तर पूर्ण आन्सर चुकतोय. सेकंड, 5 (a + 43 = 2 (3a + 4). आता यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे की 5 ने काय करायचंय, दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. तर 5 कुठे आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आहे, म्हणजे 5a चं पण आहे आणि 5 43 चं पण आहे. 5 × a 5a + 5 × 43 किती येते, 5 3 = 15, कॅरी 1, 5 4 = 20 + 1 21, 215 = 2 3 = 6a + 2 4 = 8. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, लाईक टर्म्स एका साईडला घ्यायचे, a वाले टर्म्स. सो 5a हे प्लस इकडे गेला काय होईल, -6a = 8 ॲज इट इज. आणि हा प्लस तिकडे गेला काय होईल, मायनस. सो 6a अपोजिट साइन, मायनस म्हणजे प्लस असतं, अपोजिट साइन सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर. 6 मधून 5 गेले, -a = आता किती होतंय, 217 मायनस. दोन्हीकडे मायनस असेल तर काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. बघा, फार सोपं आहे. याच्यामध्ये ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आपल्याला यूज करायचं क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आता 3 बघूया आपण, वन बाय वन आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. थर्ड क्वेश्चन बघा, 5 (2y - 3 (3y - 7 = 5). तर यामध्ये पण आपल्याला काय करायचं, आधी ब्रॅकेट सोडून घ्यायचं. ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, 5 आहे. 5 ने सगळं मल्टिप्लाय करायचं. 5 2 = 10y - 5 3 = 15 मायनस 3 3 = 9y मायनस, आधी मायनसची मल्टिप्लिकेशन करून घ्या, मायनस मायनस प्लस 7 3 = 21 = 5. आता यामध्ये काय करावं लागेल, नंतर y च्या टर्म्सची आपण काय करून घेऊ, सबट्रॅक्शन करून घेऊ. 10y मधून 9y गेले, किती राहिले, y. आणि 21 मधून 15 गेले, किती राहिले, 6 = 5. सो y = 5. हे प्लस इकडे गेला काय झालं, मायनस. वी आर गेटिंग y ॲज अ -1. तर हे क्वेश्चन नंबर 3 होता. फारच इझी क्वेश्चन्स आहेत लिनियर इक्वेशन मधले, ज्याचा पॉवर किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. क्वेश्चन नंबर 4, 3p + 2 (p + 2 = 20 -
2p मायनस 5. आता हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. यामध्ये आन्सर चुकण्याचे चान्सेस आहेत, कारण काही जणांना असं वाटतं की 20 नी मध्ये मल्टिप्लाय करायचं, बट इथं मायनस आहे ब्रॅकेटच्या बाहेर, मायनस नी मध्ये मल्टिप्लाय करायचं. भरपूर जण काय करतात, त्यांना वाटतं की ब्रॅकेटच्या बाहेर 20 आहे आणि मग 20 नी मध्ये मल्टिप्लाय करतात आणि आन्सर चुकते. सो 3p ॲज इट इज, ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेऊ. 2p इंटू p 2p प्लस 2 2 जा 4. फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह केला इक्वल टू 20 ॲज इट इज अँड मायनस प्लस मायनस 2p मायनस मायनस प्लस 5. आता आपण काय करू, लाईक टर्मची ऍडिशन करून घेऊ. 3p प्लस 2p, 5p प्लस 4 इक्वल टू 0 अँड 20 प्लस 5 25 मायनस 2p. सो 5p हे मायनस तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल. सो 25 हे प्लस तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल. सो 7p इक्वल टू 21. सो p इक्वल टू 21/7. सो p इक्वल टू 7 3 जा 21. तर वी आर गेटिंग व्हॅल्यू ऑफ p ॲज 3. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 थोडा वेगळा आहे. यामध्ये पण भरपूर विद्यार्थ्यांची चुकण्याची शक्यता आहे. हा, तर आता यामध्ये आपण काय करून घेऊ, आधी इक्वल टू इकडला एलसीएम काढू, तिकडे एलसीएम काढू आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. कायनेस डिनोमिनेटर मध्ये काय असतंय, 1 असतंय. 2 1 जा 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू m 2m मायनस, आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे बघा, दोन टर्म्स आहेत. इथं आपण काय करावं लागेल, ब्रॅकेट लिहावं लागेल. ब्रॅकेट जर नाही लिहिलं तर आपलं आन्सर चुकू शकतं. कायनेस म्हणजे 1 असते. 3 1 जा 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 1 जा 3 मायनस, इथे पण दोन टर्म्स आहेत, म्हणजे यामध्ये आपल्याला मायनसनी मध्ये ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचंय. सो m मायनस 2. सो 2m मायनस मायनस इंटू प्लस मायनस 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 प्लस प्लस 1 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 3 ॲज इट इज. मायनस इंटू प्लस मायनस m मायनस मायनस प्लस 2 डिवायडेड बाय 3. आता लाईक टर्म्स आहेत, 2m मधून m गेले, काय राहतील, m प्लस 1 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 3 प्लस 2 5 5 मायनस m डिवायडेड बाय 3. आता यामध्ये काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3 ने काय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल m प्लस 1 ला इक्वल्स टू 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल 5 मायनस m ला. सो 3 इंटू m 3m प्लस 3 1 जा 3 इक्वल टू 2 5 जा 10 मायनस 2 इंटू m 2m. सो 3m लाईक टर्मच्या एका साईडला घ्यावं लागेल, मायनस 2m इकडे गेला काय होईल, प्लस 2m इक्वल टू 10. हे प्लस 3 इकडे गेला काय होईल, मायनस 3. सो 5m इक्वल टू 10 मधून 3 गेले 7. सो वी आर गेटिंग m इक्वल टू 7/5. तर या क्वेश्चन मध्ये हायलाइट काय आहे, म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे, की काही जणांना असं वाटतं की हा मायनस एकाचा आहे, पण हा दोघांचा पण आहे, कारण ब्रॅकेटच्या बाहेर आहे तो मायनस. आधी आपल्याला ब्रॅकेट सोडवावं लागेल आणि नंतर सॉल्व्ह करावं लागेल. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. नेक्स्ट मध्ये काय पॉइंट्स आहे, काय 1.2x प्लस 5 प्लस 3 इक्वल टू 5.3 इक्वल टू 7x मायनस 3.7. तर आता लाईक टर्म्स आपण एका साईडला करतो. 1.2x हे प्लस इकडे गेला काय होईल, मायनस 7x इक्वल टू मायनस 3.7 ॲज इट इज, आणि हे प्लस तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल. इथे समजलं. आता त्यानंतर आता पॉईंटची सबट्रॅक्शन करत असताना इथे चुकायची शक्यता आहे. 7 हा पूर्ण आहे, 1.2 म्हणजे होल नंबरच्या खाली होल नंबर, पॉईंटच्या खाली पॉईंट, कायनेस म्हणजे तिथे 0 असतं. मग कायनेस 10 मधून 2 गेले 8 राहिले, इकडून एक कॅरी घेतला होता, 6 मधून 1 गेले 5.8 इक्वल टू, आता ऍडिशन पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून
3.7 आणि 5.3 7 + 3 10 1 5 + 9 सो 9 आलं 9.0 म्हणजेच 9 x सो x इक्वल टू 9 डिवायडेड बाय 5.8 आता इथं सिम्प्लिफिकेशन कसं करायचं तर हा पॉइंट काढायचा जसं आपण आता समजा 24/10 आहे तर आपण डिनॉमिनेटर मध्ये एक 0 असेल तर आपण काय करतो 0 काढून वर पॉईंट देतो का नाही सिमिलरली इथं पण काय करायचं पॉईंट काढायचं वर 0 द्यायचं त्याचं उलट 2 ने डिवाइड करा 2 4 जा 8 2 5 जा 10 2 2 जा 4 2 9 जा 18 आता 29 काय आहे प्राईम नंबर आहे त्यामुळे नंतर सिम्प्लिफाय होणार नाही तर एक्स व्हॅल्यू काय भेटेल 45/29 नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 0.18 in bracket 5y minus 4 equal to 0.5y plus 0.8 तर यामध्ये आधी ब्रॅकेट सोडून घ्यावं लागेल 0.8 मध्ये मल्टिप्लाय करू 18 5 जा 90 म्हणजे 0.9y 9.0 म्हणजे पॉईंट नंतर 0 ला व्हॅल्यू नसते मायनस 18 4 जा 72 0.72 इक्वल टू 0.5y ॲज इट इज प्लस 0.8 ॲज इट इज तर लाईक टर्म्स वाय वाले टर्म्स एका साईडला घ्यावं लागेल म्हणजे 0.9 हे प्लस इकडे गेल्यावर काय होईल मायनस इक्वल टू 0.8 हे मायनस इकडे गेल्यावर काय होईल आता काय नाही 0 असतं 0.72 किती येते आता 0.4y इक्वल टू किती येईल 0 + 2 2 1.52 सो y इक्वल टू 1.52 डिवायडेड बाय 0.4 आता आपण काय करू पॉईंट काढून इथं पॉईंट राईट साईडला सरकू जसं आपण पॉईंट दिला होता तसं आपण काय करतो पॉईंट काढून सरकू शकतो तर मग आता काय करू 4 1 जा 4 3 जा 12 किती उरले 3 4 8 जा 32 म्हणजे y ची व्हॅल्यू काय भेटली 3.8 भेटली